बघा, आज आपण मराठी ग्रामरचे एक टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे काय? विरामचिन्ह. त्याच्यामध्ये आपल्याला प्रकार बघायचे. आधी आहे पूर्णविराम, नंतर आहे अर्धविराम, नंतर आहे स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह आणि संयोग चिन्ह आणि लास्टला येतं ते आपलं चिन्ह. आता हे आपण प्रत्येक वाक्यामध्ये वापरणार कसं, की पूर्णविराम आपण कधी देतो, पूर्णविरामचं चिन्ह कोणतं आहे, किंवा अर्धविराम त्याचं चिन्ह कोणतं आहे, आपण ते वाक्याच्या शेवटी देतो की वाक्य सुरुवातीला देतो की वाक्याच्या मध्ये देतो, हे सगळे आपल्याला काय करायचे, आपले डाऊट्स क्लिअर करायचे आणि आपल्याला ते बघायचं आहे. मराठी ग्रामरचे विराम चिन्ह सगळ्यात आधी आहे आपलं कोणतं आहे? पूर्णविराम. आता पूर्णविराम आपण कधी वापरतो? वाक्याच्या शेवटी. म्हणजे वाक्य जेव्हा आपलं पूर्ण होतं, आपण जेव्हा एखादं साधारण वाक्य जेव्हा बोलतो, साधारण वाक्य जेव्हा आपण लिहित असतो, तेव्हा त्याच्या शेवटी जे आपण चिन्ह देतो त्याला कोणतं चिन्ह म्हणायचं आपण? पूर्णविराम. नंतरचा आहे आपला अर्धविराम. अर्धविराम म्हणजे काय, की अर्धविराम आपल्या येतं ते दोन वाक्यांना जेव्हा आपण जोडण्यासाठी जो अर्धविराम चिन्हांचा काय करत असतो, आपण वापर करत असतो. आता अर्धविराम म्हणजे काय, मी त्याचे तुम्हाला एक साधंसं उदाहरण सांगते. बघा, बस थांबलेली होती परंतु मला यायला उशीर झाला. बस थांबलेली होती परंतु मला यायला काय झाला? उशीर झालाय. आता याच्यात दोन वाक्य जोडलेले गेलेले आहे. कोणती आहे? पहिलं वाक्य आहे ते ध्रुवी सांग. बस थांबलेली होती परंतु मला यायला उशीर झाला. म्हणजे याच्यात आपण किती वाक्य जोडलेले आहेत? दोन वाक्य जोडलेले आहेत. बस. आणि नंतरचं आहे आपलं कोणतं आहे? स्वल्पविराम. आता स्वल्पविराम म्हणजे काय माहितीये, एकाच जातीचे शब्द असेल, वाक्य असतील, किंवा आपल्याला एखाद्या गोष्टींची यादी बनवायची असेल ना, ती यादी बनवण्यासाठी आपण काय करत असतो? स्वल्पविराम. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो? कॉमा. आणि तो आपण त्याच्यामध्ये काय करत असतो? वापर करत असतो. जसं तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल, आईने बाजारातून भाजी आणली, फळं आणली, किराणा आणला, अजून सामान आणलं. जेव्हा आपण हे सगळे शब्द लिहित असतो त्याला आपण काय देत असतो? स्वल्पविराम देत असतो. आणि हा झाला आपला स्वल्पविरामचा वाक्यामध्ये होणारा वापर. अपूर्ण विराम. अपूर्ण चिन्हांचा वापर आपण कधी करतो? जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टींचा तपशील द्यायचा असेल किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचा क्रम द्यायचा असेल ना, त्यावेळेस आपण काय करत असतो? अपूर्ण चिन्हांचा वापर करत असतो. आता नेक्स्ट आहे आपलं ते प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह कधी वापरतो आपण? जेव्हा एखादा प्रश्न आपण विचारला गेला किंवा वाक्याच्या शेवटी जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो त्यावेळेस आपण काय करत असतो? प्रश्नचिन्ह वापरत असतो. आपलं नंतर आहे उद्गार चिन्ह. आता उद्गार चिन्ह म्हणजे काय? जेव्हा आपण आपल्या मनातील ज्या भावना आहेत ना, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद होतो, दुःख होतो, हर्ष होतो, किंवा आपण शोक व्यक्त करतो ना, तेव्हा आपण काय करत असतो? उद्गार चिन्हांचा वापर करत असतो. आता नंतर येतं ते आपलं अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हांमध्ये दोन अवतरण चिन्ह येतात. एक येतं एकेरी अवतरण चिन्ह, दुसरं येतं दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह कधी येतं? जेव्हा एकेरी अवतरण चिन्ह आपण ह्या वेळेस वापरतो, ज्या वेळेस आपल्याला एखाद्याच्या बोलण्यातला शब्द आपल्याला तो दाखवायचा असतो, की तो पॉइंट आपल्याला दाखवायचा असतो की हा तो शब्द मेन आहे किंवा महत्वाचा आहे, त्यासाठी आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरत असतो. आता संयोग चिन्ह. संयोग चिन्ह केव्हा वापरतो? जेव्हा दोन परस्पर वाक्य आपल्याला जोडण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. आणि शेवटचं आहे ते आपलं चिन्ह. चिन्हांचा वापर आपण कधी करतो माहितीये? ज्यावेळेस आपण बोलण्यासाठी पुढे कोणत्याही गोष्टीचा आपल्याला विचार मांडायचा नसेल किंवा बोलायचं नसेल, त्यावेळेस आपण काय करत असतो? चिन्हांचा वापर करत असतो. आता शिकवलेले मी विराम चिन्ह तुम्हाला समजलेत का? हो. नक्की? हो. थँक्यू.